मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. यकायकी बाहेरच्या चौकात ढांग ढांग वाजायला लागलं. पोरं जेवता जेवता पळालीत. अरे उळगानू जेवा तरी, डोंबाऱ्याचा खेळ आलाय. अरे कुठं पळून जातोय का त्यो खेळ? बिकी छपाटी घेऊन पोरांच्या माग धावली. मारायचं बाजूलाच राहिलं. खुळ्यावाणी खेळ बघत उभी राहिलीत. एक दणकट अंग काठीचा उघडा बंब मुच्छड खाली बसला. छाताडावरती श्वास घेतला. उभा राहिला. बायको आलीच मागणं. झाडावरती चढावं तसा कमरवरती पाय देऊन खांद्यावरती गेली. खालनं एका बाबानं 6 महिन्याचं पोर तिच्या जवळ दिलं. 5-5 वर्षाच्या 2 पोरी आल्या. बाबाच्या कमरेवरती एक पाय देऊन उभा राहिल्या. कडेला 5-6 वाजंत्री बसल्यालं. 2 सनया, ताशा आणि ढोलक. एक वराडला, ओ माय बाप, 4 लेकरं खांद्यावर घेऊन जीव पळतुया, बघा वाजवा. अरे पोर पडल तर माथा फुटल, बाई पडल तर पाय मोडल. बघणाऱ्यांनो, रुपया 2 रुपये टाका. जीव धोक्यात घालून खेळ करत्याती बाबांनो. ढांग ढांग ढांग. माणसांनी बी टाळ्या वाजवल्या. तसलं वज्ज घेऊन त्या बाबानं 3 चक्रा मारल्या. बाईनं पोरग बाबाच्या हातात दिलं. टाकली उडी. भिकी झालीच पुढं. हे फुंगाणे, हिकडं य. काय? हिकडं या आधी. तान पोर घेऊन नवऱ्याच्या खांद्यावरती उभा राहिलीयस? काय काळीज हाय का नाही पोटात? पोर पडला असतं मजी. पडल कसं? खाली 6 माणसं झेलायला हायती की. शाणी होऊ नगस. समज पडला असतं फास कुणाच्या ग टकुऱ्याला. चुकलं बाईसाब. पोटाला घाला काहीतरी गरीबाच्या. चल घरी. भिकीच्या आधी पोरं घरी. तिचा बी राग पाळाला होता. शेरभर दान तिला घातलं. एक भाकरी पोरांच्या हातावरती ठेवली. भिक्या आलाच बिडी फुकत. किती हुडकायचं तुला? दारू घडस टाकून कुठं गेली व्हतीस? आता तर गेली व्हती का? एवढी कसली धावपळ म्हणायची? फॅशन कट मारायचा होता ना तुला? जाऊया की तालुक्याला. अहो पण जेवण कवा हुयाचा? सांचं बी करायला हवं. हाय ती खात्याली पोरं. आपण तिथनच येऊ जेऊन. मटण चपाती हाणू. नाही बया, पोरं उपाशी ठेवून बाहेर खायचं नाही जमायचं मला. आता सव करायला हवी. उद्या जिल्ह्याला मीटिंगला गेल्यावरती कसं ग हुयाचं? भिके, तुला अशी बदलतो की माणसांनी बघतच राहावं. गुंडांचं ट्याव ट्याव थांबलं पाहिजे. असा हिसका दाव गावाला. लय स्वप्न खेळत्याती तुमच्या मनात म्हणायची तर. शेणातल्या किड्यागत वागिवलं लोकांनी आपल्याला आता पावतर. आता सलाम ठोकायला हवा तुला. माझं सोड. 12 महिने मी रोजगारच केलाय. सांगकाम्या म्हणून खपलूया. पण तुला मान मिळायला हवा ग. दोघं पेठला आली. भिक्या शिरला न्हाव्याच्या दुकानात. हिथं बायकांचं कॅस कापायची आणि मेकअप करायची दुकानं कुठं वाहायती? असंच वर जावा. चौकात डाव्या अंगाला कल्पना ब्युटी पार्लर. कुणी बी दावल बघा. कासुटा घातलेली भिकी नाही म्हणलं तरी बघणाऱ्याच्या नजरेत भरत होती. तांबड्या पातळावरती हिरवा झंपर, नाकात चमकी, कानात सोन्याची फुलं, पायात खुळू खुळू वाजणाऱ्या पट्ट्या, हातभर बांगड्या, कपाळावरती आडवा टिळा, वर चंद्रकोर, त्या ठिपका, हनुवटीवरती हिरव्या गोंदण्याचं 3 ठिपकं. बघणारा बघत राहायचा. डोळ्यात रानवा फुलायचा. भिकी आपल्या भिकीला घेऊन आतमध्ये गेला. शिवलेस घातलेली मालकीन आलीच बाहेर. बोला, बाईसाहेब, ही माझी बायको. हिला नटीगत सजवा. पार बदलून टाका. अहो पण पैशाचं रुपये 500 लागलं मागा. काय भुवया कॅस भादरायची हायती ती भादरा. पाताळ आणलंय. तिला सावारी नेसायला शिकवा. साधी बाया नव्हती, गावची सरपंच झाल्या. वा,
याला म्हणायची बहादुरी. अगं रागिनी, पेपरला हिचा फोटो दे. मला वाटतं तालुक्यात ही एकमेव स्त्री सरपंच असावी. तालुक्यात काय घेऊन बसलायसा? जिल्ह्यात म्हणा. आमदाराची गाडी आली होती अभिनंदन करायला. ठीक आहे, तुम्ही या फिरून. 2 तास लागतील, निवांत या. भिक्या जो गेला तो 4 वाजायला आला. मालकिनीची वाट बघत बाहेरच्या बाकड्यावरती थांबला. पुढच्या खुर्चीवर एक पिवळ्या जर्द पातळातली सुंदरी बसलेली. बॉब कट, डोळ्यांवरती गॉगल, धनुष्याकृती भुवया, एका हातात बांगड्या, दुसऱ्या हातात घड्याळ. ब्युटी पार्लरची मालकीन बाहेर आली. भिक्या उठला, राम राम घातला. आटापलं का नाही आमच्या कारभारणीचं? कमाल हाय, या काय तुमच्या कारभारीन बाई? बाप रे, मला वाटलं कुणी सनिमा नटीच हाय. भिके, आईला आता काय तो आम्हाला जगूच देत नाहीस म्हणायचं. भलतीच चिकणी दिसत होती भिकी. पैसे भागून दोघं माघारी फिरली. लाल चपला घेतल्या, लांब लचक कंगव घेतलं, रंगीबेरंगी चाप देखील घेतलं. सारं झालं, पण एक राहिलं. काय? सोन्याची अंगठी. मला तांबड्या खड्याची अंगठी हवी. करू की, असंच खालच्या पेठला वळायचं. पैसे हायत, रगड हायत. एवढं कुठलं व पैसं? कुठं लाटरी लागली का काय म्हणायची? हायत कामाधामाचं साठवल्यालं. दोघं सोनाराच्या दुकानात शिरली. सोनार म्हणला, या, आता काय आणलंयचा मोडायला? मोडायचं नाही, अंगठी करायची हाय कारभारणीला. या कारभारी नाही त्या वय तुमच्या? आम्हाला वाटलं ह्यांचं गडी हाय तुम्ही. या बाई, बसा. हे उठा र तिथनं. बाईसाहेबांना बसू द्या. अंगठीचं खोकं पुढं ठेवलं. तिनं पसंत केलेली अंगठी घेऊन पैसे देऊन दोघं निघाली. भिक्या लाजल्यागत झाला होता. गाडीत बसल्यावर तिनं आजूबाजूला बघितलं. सगळी यष्टी बघत होती. पटका धोतार नेसल्याला ह्यो कोण बाबा हाय म्हणून माणसं संशयानं त्याच्याकडे बघत होती. नाही म्हणलं तरी भिक्याला भिकीचा अभिमान वाटत होता. पण माणसं काय बाय बोलायला लागल्यावर जीवाला लागतेच की माणसाच्या. त्यात भिकीनं मधीच डिवाचलं. सोनार कसली व मोडायची बात करत होता? नाही, काहीतरी ऐकण्यात चूक झाली असणार तुझी. नव, मी म्हणती कवा तुम्ही सोनं मोडलं होतसा? काय ऐकतेस त्यांचं? बाप जन्मात आपण सोनं कवा बघितलंय का? ह्या धंदेवाल्यांचं सगळं खरं मानायचं नसतं. मीटिंग कवा हाय पंचायतीची? आजच सांच्याला हाय. तो नवा गिर्यामसेवक येणार हाय नव. आता भाषा सुधार जरा. सरपंच झालीस तू, ग्रामसेवक म्हण. हा, ग्रामसेवक. गरम काय आणि थंड काय? बाकी पंच तुला बघितल्यावरच गरम होणार म्हणा. आता हितनं स्वयंपाक करून मीटिंग व कवा घावायची? नोटीस नाही ना काढलेलं? नोटीस कुठलं, तोंडीच ठरलंय. आता काढ नोटीस. मीटिंग 11ला घे. साऱ्या गावाला कळलं पाहिजे मीटिंग कशी टेचात होती. तसंच करते बघा. एका कोतवालाला सांगितलं की तो गावभर बातमी करतोय. शाब्बास, असंच वाटतात वागायचं. आज कोंबडं तोडतो, झक्काच मटण बनव. जोडी स्टँडवर उतारली. माणसं ससा उठल्यावाणी बघायला लागली. येडा भिक्या कुणातरी पाहुणीला घेऊन आलाय असं एकमेकांनी सांगायला लागली. भिकी बी टेचात घरी आली. फडा पाताळ फेडलं, कासुटा घातला, जम्पर बी बदलला. होत्या तेवढ्या केसाचा बुचडा बांधला. पोरासनी म्हणली, बापाला कोंबडं कापायला मदत करा, आत्ता थापते भाकरी. आई ग, कॅस ग कुणी कापलं? नावनी नका, तुझं कापायचं आहे ती. बायकांचं कुठं कॅस कापत्या ती वय? ही लाल पिशवी कसली आहे म्हणायची. पर्स हाय, पैसे ठेवायची. माझी पाटी ठेवू का त्यात? आता तिथं आली म्हणजे कान चुपतीन. कोंबड्याचं पाय धर. भवतीनं गोळा झालेल्या पोरासनी पोरं सांगायला लागली, आमच्या आईनं कॅस कापलं. चमड्याची रंगीत पिशवी आणली या पैसे ठेवायला. तोंडावरती पावडर किती लावल्या बघितली? आईजवळ उभा राहिलं की घाम घाम वास येतोया. भिक्यानं पोराच्या कानफाडात हाणली. खेकाचला. पाय धरायचं सोडून काय भाषण देतेस? नीट धर. रागात उडला अंगावर. मुंडकं कापलं तसं कोंबडं धडपडायला लागलं. पोराच्या हातातनं सुटलं.
गापकीन भिक्यानं धरलं. निभार जिमनी सकड दाबलं. एक पाय पायाखाली घेऊन दुसरा पाय जोरात वाढला. पोटावला आतडं टराकलं. सटासटा पकासकट कातडं काढलं. गरम कोंबडं बघता बघता उलगाडलं. मटणाचं ताट बायकू पुढं सारलं. सुटला दारूच्या अड्ड्यावर गडी. नंद्या अर्धी बाटली दे. मालकांचं पहिलं 15 राहिल्या ती. म्या कवाच नोकरी सोडली. काय मालकाचा आणि माझा संबंध. आता कुठायचा कामाला. सध्या काय घरीच हाय. तुला काय लेका सरपंचाचा पिये तू. काय गरज नोकरीची. पैसे किती झालं 20. ह्यात 5 घातलं तर तालुक्याला आकबंद बाटली मिळत्या. मग तिथं जाऊन घ्यायची. हिथं ₹40 घेतो मी. न बोलता पैसे देऊन बाटली दणकीत टाकून गडी सुटला. दार लावून बायको पुढं गलास घेऊन बसला. नंद्या लय माजल्यागत करतय ग. का काय झालं. अर्ध्या बाटलीला ₹20 घेतलं. पहिला 17.5 घ्यायचा. त्याला दाव का सरपंचाचा हिसका. दाव दाव उद्या घेते बोलवून. पोरं पहिल्यांदा जेवली झोपली. भिक्यानं दोघांसाठी ताट पुसून घेतली. ती हळूच म्हणली, काय आम्हाला घोडभर ठेवल्याचा का नाही. हाय हाय म्हणलं तू घेत्यास का नाही म्हणून. लय ठसासतंय अंग. कटाळा घालवती जरा. तुम्ही पिऊन कटाळा घालवा. आम्ही जेवल्यावरती घालू. देवा शपथ भिके तुझ्याहून मिरच्या उतरून टाकायला हव्यात. गुलाबी फुग्यागत लय नबरी दिसतीयास. थांब जरा मीच मीठ मिरची उतरवतो. भिक्या धडपडत उठला. मीठ मिरची उतरून चुलीत टाकली. तडाडली. भिकीनं अर्धा गल्लास ढकलला. वाढली ताट. कांदा फोडत भिक्या म्हणला, असलं सुख कवा मिळालं नव्हतं ग आपल्याला. गोमाशी गत माणसं वागवायची. कसं मिळेल सुख. एका एकाचा बाकच काढते बघा आता. तात्या लय जळत असल मनातनं. जळकुटी जळायचीतच. हे बघा आता हितनं मोहरं मसर शान घाण डेअरीचं दूध तुमचं तुम्ही बघायचं. पोरांची माझी तुमची कापडं परटिनीकडं द्यायची. पंचायतीच्या कामातनं मला सवड घावणार नाही. गावली तरी मी काय काम करणार नाही. तुम्हीच सांगा शानघाण काढणं बरं दिसल का. नाही तू महाराणीगत राहायचं. आणि दिनकर तात्याच्या चपलासने पालिस केलं तिथं तुझी पातळ धुण्यात कसला ग कमीपणा. सारं सारं मी करीन. भांडी सुधीक घाशीन. तू कापडाला डाग बी पडू देऊ नगस. अगं तुला गावानं मोठं म्हणलं की मी मोठा झालो. दोघं पोटभर जेवली. एकमेकांच्या कुशीत झोपून गेली. सकाळी 9लाच दारात कोतवाल आला. रामराम घालून म्हणाला, साऱ्या पंचासनी बातमी दिली. आज 11ला मीटिंग आहे म्हणून. शाबास. पंचायतीचा शिपाई काय करतोय. पंचायतीला शिपाई हाय कुठं. कोतवालाच्याच पगारात मला राबवत्या ती. हाय का कुणी पोरगा काम करण्यासारखा. हाय तर आपला ताण्या मोरे हाय. सांगल ती काम वाटतात करतय बघा. बोलवू का त्याला. त्याला म्हणावं चावडी पुढं बसून राहा. गावात काय हाल हवाल. रेसनिंग कार्डाची बोंब हाय. आमच्या वस्तीत तिकडं वड्याच्या पलीकडं पाणी बी चढना झालंय. कशानं. पायपा उचलून घ्यायला नको का. पहिला सरपंच माठ्या. नुसता हाडकं खायच्या कामाचा. जा तू. नवा ग्रामसेवक आलाय. नाव काय हाय. जाधव हाय वाटतं. जा तू. ती मेकअपला बसली. कॅस नीट केलं. चाप लावलं. चेहऱ्यावरती स्नो पावडर लावली. कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज. एका हातात बांगड्या दुसऱ्या हातात घड्याळ. कपाळावरती नाजूक तांबडी टिकली. झुळझुळीत केशरी साडी नेसून तिनं पर्स खांद्याला लावली. डोळ्यावरती गॉगल चढवला. ऑफिसात शिरताना तिनं चावडीकडं वळून बघितलं. माणसं टक लावून बघत होती. ती हसली. गॉगल काढून म्हणली, का र बाबांनो कवा बाय बघितली नव्हतीसा का. सगळे लाजले. ती आत आली. 2 पंच फक्त उपस्थित होतं. बाकीचं पंच कुठं गेलं तर आलं नाही ते. 11 वाजले. नाव लिहा. सया घ्या. नवसाहेब बसल्या ती पलीकडं. बोलवू का त्यासनी. हिथं येणं त्यांचं कर्तव्य आहे. 11:30 पर्यंत सगळे आले. का उशीर. वेळेचं महत्व कळायला हवं. सगळ्यांनी उशीर का झाला याचा मला खुलासा करायला हवा. 11 म्हणजे 11. त्या साहेबांना बोलवा इकडं.
आलाच ग्रामसेवक, गोरा पान, नाक्याला इनशर्ट केलेला उंचापुरा गडी. नमस्कार, बसा. तुम्ही ग्रामसेवक. गावाच्या सेवेसाठी सरकारनं तुम्हाला नेमलंय. होय बाईसाहेब, तास झाला मला येऊन. आरामात पलीकडे बसलायसा. पालखी पाठवायला हवी. चूक झाली बाईसाहेब. ठीक आहे, पंचायतीला स्वतंत्र शिपाई नेमायला हवा. काय ग्रामसेवक? बरोबर आहे बाई. ठराव मांडा. कुणाचा विरोध? वा, नोंदवा ठराव. सया घ्या. अहो पिसाळ, रेशनिंग कार्डाची कसली हो बोंब ऐकायला मिळते. अहो तो तलाठी जाग्यावरती कुठे भेटतोय. 15 दिवस झाला आलेलाच नाही. त्याला एक पत्र तयार करा. त्याची एक काफी मामलेदाराला पाठवा. ग्रामसेवक, आत्ताच्या आत्ता अर्ज तयार करा. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना कार्ड भेटली पाहिजेत. माणसं वाचून बघत होती. दिनकर तात्या सोडलं तर सगळं पंचायतीचं मेंबर हजर होतं. भिकी बोलत होती आणि माणसं ऐकत होती. ग्रामसेवक तिच्या तडफदारपणावरती खुश झाला होता. तिनं 2 ठराव मांडले. पंचायतीला स्वतंत्र शिपाई नेमावा. ओढ्यापलीकडे मांगवस्तीत पाणी पोचण्यासाठी पायपा उचलून घ्याव्यात. ठरावावरती सया झाल्या. एक पंच हळूच म्हणला, सरपंच, काय चहा पाणी हाय का नाही? व्हय, आज चहा पाणी माझ्या घरी. हितनं पुढं चहा पाणी हित होईल. महिन्याच्या 2 मिटिंगा होत्याल्या. 1 तारखेला पहिली तर 15 तारखेला दुसरी. ग्रामसेवक, ठराव मांडा आणि साऱ्यांच्या सया घ्या. मधीच एक बीसी मेंबर उठला. समजा एखाद्या वक्ती जमलं नाही यायला तर? सलग 3 मिटिंगला मेंबर गैरहजर राहिला तर मेंबरशिप कॅन्सल. ठराव करा. सया घ्या. भिकीच्या हातच्या गोड चहानं मिटिंगची सांगता झाली. जाताना ती ग्रामसेवकाला म्हणली, 4 दिवसात पंचायतीच्या गेल्या वर्षीच्या खर्चाचा सगळा हिशेब मला पाहिजे. होय बाईसाहेब. राम राम घालून सगळे पळाले. पहिल्याच दिवशी भिकीनं आपली जरब सिद्ध केली. तिला मिठीत घेत भिक्या म्हणला, तू पूर्वजन्मी काय सरपंच होतीस का काय ग बाई? कानावरती येतय तेवढंच ऐकायचं, ठणकून बोलायचं. आपण आवाज चढवला की पुढचा पार गार होतो. आता मला पडू द्या, त्रास देऊ नकासा. राहिलं बाबा, सरपंचा पुढं कुणाचं काय चालतंय का? 10 मिनिटांत भिकी आडवी झाली आणि बघता बघता घोरू लागली.